आणि आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। एकदा माझ्या हातामध्ये सत्ता द्या, 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो, कोरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो। बदलापूर मधल्या घटनेनंतर राज ठाकरे यांचं वक्तव्य। 4 भिंतींच्या आत तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवा, ज्यांच्या जास्त जागा निवडून येतील त्यांचा मुख्यमंत्री हे सूत्र नको। पत्रकारांसोबत झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। शरद पवार यांना केंद्र सरकारची Z+ सुरक्षा, सध्या पवारांना राज्याची Z+ सुरक्षा, मात्र राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेमध्ये वाढ। शरद पवारांना Z+ सुरक्षा, त्यांना कोण मारणार, फक्त कळ काढत बसलं तरी Z+ संरक्षण मिळतं की काय, निलेश राणे यांची टीका। मुख्यमंत्री संशयी आत्मा आहे, शिंदेंचा अर्धा दिवस संशय कल्लोळ, जादूटोणा मंत्रतंत्रामध्ये जातो, संजय राऊतांची शिंदेंवर टीका। नाशिकच्या येवल्यामध्ये आदित्य ठाकरेंचं जंगी स्वागत, तर मराठा आरक्षणाबाबत आदित्य ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करण्याचं छावा संघटनेचं निवेदन। निवडणुका पाहून पवार मैदानामध्ये उतरत आहेत। महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर नव्हते का? शरद पवार MPSC विद्यार्थी आंदोलनामध्ये सहभागी होण्यावरून सुधीर मुनगंटीवार यांची टीका। राज ठाकरे यांची भंडाऱ्यामधल्या साकोलीमध्ये मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाला अचानक भेट, मुलींच्या सुरक्षेची माहिती घेतली, PAचा नंबर देत अडचण आल्यास फोन करा, वॉर्डन आणि मुलींसोबत संवाद साधला। मुंबईमध्ये ईडी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसचं आंदोलन, अदानी घोटाळ्याच्या चौकशीच्या मागणीसाठी काँग्रेसचा मोर्चा, पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं।